श्री राम समर्थ भाग क्रमांक 60 चित्रकेतू राजा आणि त्याची प्रजा दोघंही जण जे आहेत ते सगळेच लोक अतिशय दुःखात डुबले होते आणि त्यांचा शोक संपता संपेना, परंतु अंगिरा ऋषी जे होते ते आणि नारद मुनी तिथे आले आणि त्यांनी त्याला उपदेश केला की अरे बाबा, हे असं करू नका तुम्ही, हे सगळं असं होत असतं, जन्ममृत्यू हा आहेच आहे, तेव्हा तुम्ही असा इतका शोक करणं बरोबर नाही, तेव्हा तुम्ही तुमचं कर्तव्य आहे त्याचं लक्षात ठेवा ते आणि आपल्या कामाला लागा. अशा प्रकारे त्याने भरपूर असा उपदेश राजाला केला. तेव्हा राजा जो आहे तो थोडासा चकित झाला की असा उपदेश मला कोण करू शकतं. या राज्यामध्ये जो कोणी इथे येतोय तो माझ्या जोडीला शोकच करायला बसतोय, पण ह्या दोन व्यक्ती कोण आहेत की ज्या इथे शोक अजिबात न करता मला उपदेश करतायत की शोक सोडून दे. म्हणून त्याने विचारलं की आपण कोण आहात. आपण नक्कीच कोणीतरी श्रेष्ठ आहात. कोण आहात कल्पना नाही. कदाचित आपण सनतकुमार असाल, नारद मुनी असू शकता, दुर्वास ऋषी असू शकता, अनेक महान लोक आहेत. कोण आहात मला माहीत नाही. अंगिरा ऋषी पण असू शकता. कोण आहेत मला काय माहीत नाही, परंतु आपण जो काय उपदेश करता आहात तो उपदेश मात्र खूप चांगला आहे. तेव्हा कृपया मला हे सांगावं की आपण कोण आहात. तेव्हा अंगिरा मुनी जे होते ते म्हणाले की राजा ऐक, मी कोण आहे सांगतो तुला. मी आणि हे कोण आहे सांगतो. मी अंगिरा आणि हे समोर आहेत ते अर्थात देवर्षी नारद आहेत. जेव्हा तुला पुत्र नव्हता तेव्हा तू पुत्रासाठी आसुसला होतास, तेव्हा मीच तुला पुत्रप्राप्तीसाठीची मदत केली होती, कारण तुझी अतीव इच्छा होती की मला पुत्रप्राप्ती व्हावी आणि सुखप्राप्ती व्हावी. तुझी इच्छा मी पूर्ण करताना सांगितलं होतं की तुला सुखही मिळेल आणि दुःखही मिळेल, आणि ते घडलं. पुत्रप्राप्तीचं तुला सुख झालं आणि आता पुत्राला मृत्यू आल्यावरती तुला दुःख झालं. परंतु हे असं तू वागू नकोस. जसा उपदेश तुला नारद मुनीने आणि मी केला की हे सगळं जे आहे हे असं होत असतं. जन्म आला की मृत्यू आला आणि हे अटळ आहे. तेव्हा तू हा शोक सोडून दे. ह्या दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशाश्वत आहेत. घरदार, संपत्ती, सगळे आपले नातलग, सगळे काही लोक, सेवक, सगळे सोयरे, सगळे अनित्य आहेत. आणि म्हणून तू तुझा शोक सोडून दे आणि समजून जा की काय अध्यात्म आहे. तेव्हा हे तू नीट लक्षात ठेव आणि ह्या आमच्या उपदेशाचा तू नीट विचार कर, म्हणजे तुला हे सगळं पटेल. आणि पटलं तर तुझा अर्थात शोक निघून जाईल आणि तेच तू करणं आवश्यक आहे. जेव्हा तुझं हे सगळं भ्रम दूर होईल तेव्हा नारद मुनी म्हणाले की हा सगळा उपदेश तू जो आहे तो नीट विचार कर. जेव्हा तुला हा पटेल तेव्हा अर्थात तुझा शोक कमी होईल. आणि त्यानंतर मी तुला काही मंत्र देणार आहे, त्याला मंत्रोपनिषद असं म्हणलं आहे. तर हे सगळं तू माझ्याकडून ग्रहण कर. आणि हा मंत्रोपनिषद जे आहे हे जर तू धारण केलंस तर 7 रात्रीनंतर तुला भगवान संकर्षणाचं दर्शन होईल. अर्थात नारद मुनीने स्वतः अशाच प्रकारची आराधना सुरुवातीला केली होती आणि म्हणून त्याने तीच जी आहे ती आराधना यांना सुद्धा सांगितली की ही तुम्ही करा, तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल, संकर्षण भगवंताचं. आणि त्याने उदाहरणं पण दिली की भगवान शंकराने सुद्धा ही उदाहरणं केली आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी त्याचा उपदेश करण्याचं आश्वासन दिलं. आणि त्याच्यासाठी पण तुला पहिल्यांदा हा जो शोक तुझा चालू आहे त्याचा त्याग करायला पाहिजे. जोपर्यंत तू या शोकात बुडलेला आहेस तुला काहीही करता येणार नाही. अशा प्रकारचा उपदेश केला नारद मुनींनी, तरी पण राजाचा शोक कमी होत नव्हता. राजाचा शोक काय कमी होत नव्हता, त्याचा अश्रूंची धार चालूच होती आणि जोडीला सगळे होतेच रडायला. तसं आपण म्हणतो कोरस. अशी परिस्थिती झाली की राजाने कोणाला धीर दिलाच नाही. राजा स्वतःच रडतोय, राण्या रडतायत, सगळी प्रजा रडते. असं एक विचित्र स्वरूप तिथे आलं होतं. आणि इतका उपदेश करून सुद्धा
त्याचा शोक गेलाच नाही. त्याचा शोक असाच चालू होता. तेव्हा नारद मुनींनी वेगळा विचार केला. ते म्हणाले, बघ, तुला आता इतकं समजावून सांगून तुला समजत नाही, तर तुला आता मी दाखवतो प्रत्यक्ष की तू ज्याचा शोक करतोयस त्याला काय वाटतं. जो जीवात्मा आज इथे नाही आहे, त्या जीवात्म्याला मी आता प्रत्यक्ष इथे बोलवतो आणि बघ तो काय सांगतो ते. आणि मग अर्थात नारद मुनीने आपल्या ह्या शक्तीचा आपल्या उपयोग केला, आपल्या तपस्येचा वापर केला आणि त्यांनी त्या मृत आत्म्याला तिथे बोलवलं, त्या जीवात्म्याला. ते म्हणाले, तू इथे ये आणि तुझं काय म्हणणं आहे ते तू सांग. नारद मुनीने जेव्हा असं सांगितलं, आव्हान केलं, तो जीवात्मा खाली आला परत. नारद म्हणाले की बघ, हे सगळे तुझे सखे सोयरे, माता पिता बंधू जे कोण आहे ते सगळे तुझ्या वियोगामुळे अत्यंत शोकाकुल झाले आणि म्हणून त्यांची इच्छा आहे की तू या शरीरात परत येऊन यांच्याबरोबर दिवस घालवावेत किंवा राजसिंहासनावर बसावं, अशी तुझ्या वडिलांची पण इच्छा आहे. तेव्हा तुझी काय इच्छा आहे तू सांग. मी तुला परत बोलवलेलं आहे, माझ्याकडून आणलेलं आहे, तर तुला काय करायचं तू सांग. तेव्हा तो जीवात्मा काय म्हणाला बघा. तो म्हणाला, अहो, मी माझ्या कर्माप्रमाणे इथे आलो होतो आणि माझ्या कर्माप्रमाणे मी परत गेलो. माझ्या कर्माप्रमाणे मला इथे इतकाच काळ राहायचं होतं आणि पुढची जी काय कर्म आहेत त्याचं फळ उपभोगण्यासाठी मला वेगळ्या ठिकाणी जायचं होतं. जसं अनेक पशु पक्षी जीव अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतात, ते पण त्यांची कर्माची फळं भोगण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा तो कार्यकाळ संपला की ते त्यांचा देह सोडून दुसऱ्या ठिकाणी जातात. आणि हे तर उचितच आहे, याच्यात अनुचित काहीच नाही. जीवात्मा जो आहे तो कधीच शरीराच्या बरोबर कायम राहू शकत नाही. शरीर हे बदलावंच लागतं आणि ते बदलल्याशिवाय तो भोगच घेता येत नाही आपल्याला. मग तो चांगला आहे का वाईट हा वेगळा भाग आहे. तेव्हा ह्या भगवंताने आखलेल्या या रूपरेषेप्रमाणे मी हा देह सोडून दिलेला आहे आणि म्हणून तुम्ही जे सांगता की या देहामध्ये परत ये, या सर्वांची इच्छा आहे तू परत यावं, म्हणजे तू जिवंत होशील, तुझं शरीर जिवंत होईल, तू राज्याचा भोग घ्यावा, यांच्याबरोबर राहावं, ही सगळी जी काय इच्छा आहे, नारद मुनीवर मी हे करू शकत नाही. तुम्ही जरी मला सांगितलं करा तरी पण हे करणं बरोबर होणार नाही आणि मला करायची इच्छा पण नाही आणि ईश्वराने अशा प्रकारे हे केलेले नाही आहे आणि म्हणून तुम्ही मला जाऊ द्या. मला तुमच्या कोणाकडून सुद्धा काहीही नको आहे. मला जे मिळायचं ते मी घेतलेलं आहे. आता बघा, अशा प्रकारे ते जीवात्म्याने उत्तर दिलं आणि सगळे ऐकतायत. आणि असं त्यांनी सांगितलं आणि दुसऱ्या क्षणी जीवात्मा निघून गेला. जेव्हा हे घडलं तेव्हा मात्र सर्व लोक क्षणभर स्तिमितच झाले की ज्या मुलासाठी आम्ही आमचा जीव काढून रडतोय, दिवस रात्र रडतोय, सगळी कामधामं सोडून दिली, सगळं काही सोडून दिलं, तो जीवात्मा इथे प्रत्यक्ष सांगतो की मला इथे राहायचंच नाहीये, मला हा देह नको, मला हे राज्य नको, मला तुमची पण बरोबर तुमच्याबरोबर राहायची इच्छा नाही, असा हा जीवात्मा सांगतोय. कमाल आहे. जसं एक सुंदर गाणं आहे, हे चित्रपटातलं आहे परंतु गाण्याचा अर्थ खूप आजच्या या गोष्टीशी निगडित आहे. मुझे तुमसे कुछ भी न चाहिए, मुझे मेरे हाल पे छोड़ दो. एक सुंदर गाणं जुनं होतं. अक्षरशः जीवात्मा हेच म्हणलं नाही का की मला तुमच्याकडून काहीही नको, मुझे मेरे हाल पे छोड़ दो. मला माझ्या कर्माप्रमाणे गती जी आहे त्यावरतीच मला जगू द्या. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी या ठिकाणी या देहात परत येणार नाही, जरी राज्य मिळेल तरी पण मी येणार नाही. मला माझ्या कर्माप्रमाणे जे काय ते करू द्या, मुझे मेरे हाल पे छोड़ दो. अक्षरशः त्यांनी असंच सांगितलं आणि तसं सांगून तो निघून गेला, थांबला पण नाही जीवात्मा. आणि हे जेव्हा हे सगळे बघतात तेव्हा ते चकित झाले की काय हे, कोणासाठी आम्ही शोक करतोय. ज्याच्यासाठी शोक करतो त्याला तर काहीच त्याचं पडलेलं नाही. आणि हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा सर्वांचा शोक जो आहे तो त्या ठिकाणी थांबला. सर्व लोक जे आहेत ते शोकाकुल झाले. दुसऱ्या क्षणी त्यांचा शोकच पूर्ण नष्ट झाला.
आणि त्याने विचार केला की बस 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 आता आपण पुढचं सगळंच करूया. या मुलाचं क्रियाकर्म आता आपण करूया. शोक पूर्ण झाला आणि मग त्याने अर्थात त्याचे सगळं जे काही क्रियाकर्म आहे ते सगळं केलं आणि अर्थात त्यांचा शोक गेला. अर्थात हे सगळं जेव्हा घडलं त्यावेळी ज्या राण्या होत्या, ज्यांनी या बाळाला मारलं होतं, ज्यांनी ही बालहत्या केली होती, हे सगळं जेव्हा त्यांनी बघितलं आणि त्यांचा खोटा शोक चालू होता, पण त्यासुद्धा लज्जित झाल्या की आम्ही काय हे केलं, काय केलं आणि काय करायला पाहिजे होतं आणि काय नको ते आपण केलं आहे आणि काय जीवन आहे आणि काय हे आहे. आपल्या कर्माचं फळ आपल्याला पण मिळू शकेल, काहीही असू शकेल. ते किती लज्जित कर्म आपण केलं असं त्यांना आठवलं आणि मग अर्थात त्यांना त्याचं खूप वाईट वाटलं आणि अर्थात त्याने आपल्या या सवतीची माफी पण मागितली आणि मग त्याने सगळा जो आहे तो मत्सर, द्वेष, सगळी भावना सोडून दिली आणि मग ही जे काय हत्या त्यांच्याकडून घडली होती त्याचं प्रायश्चित्त त्यांनी घेतलं. अर्थात आधी त्यांनी माफी तर मागितलीच होती, परंतु त्याचं हत्येचं तरी प्रायश्चित्त पण घ्यायचं ठरवलं आणि तिथे असलेल्या ऋषींकडून, ब्राह्मणांकडून त्यांनी त्याचं यथोचित असं प्रायश्चित्तसुद्धा घेतलं. अशा प्रकारे ह्या ब्रह्मर्षींनी अंगिरस आणि या नारद मुनींच्या उपदेशामुळे या सर्वांचा शोक निघून गेला. चित्रकेतूसुद्धा अर्थात त्याची विवेक बुद्धी जागृत झाली होती. इतक्या सर्व लोकांची झाल्यावर याची तर होणारच होणार. अर्थात तो सुद्धा या अंधारमय अज्ञानातून बाहेर आला होता आणि त्यालाही आता अर्थात ज्ञानाचा प्रकाश मिळाला होता. त्यांनी पण शांत चित्ताने आपल्या ह्या लाडक्या मुलाच्या सगळ्या काही तर्पण वगैरे जे काही विधी होते ते सगळे त्यांनी केले आणि नंतर हे सगळं झाल्यावरती अर्थात जेव्हा त्याने हे सगळं शांतपणे केलं तेव्हा मात्र नारद मुनींना आनंद झाला. त्यांनी विचार केला की आता खरोखर माझ्या या उपदेशाचा परिणाम झाला आहे आणि हा स्थितप्रज्ञ झालेला आहे. तेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपण यांना संकर्षण जे मंत्रोपनिषद आहे त्याचं थोडंसं आपण याला ज्ञान द्यायला हरकत नसावी असं त्यांना वाटलं आणि मग त्याने त्या मंत्राचा त्याला उपदेश केला की हा मंत्र काय आहे, हा मंत्र कशा जपावा, काय करावा, त्याचे नियम काय आहेत, त्याचा अर्थ काय आहे वगैरे त्याचं जे काय आहे ते यथोचित उपदेश नारद मुनीने केला आणि अर्थात नारद मुनीने या विद्येचा त्याला उपदेश केला आणि मग ते अर्थात तिथून त्यांनी प्रयाण केलं. मुनीने केलेल्या उपदेशाप्रमाणे चित्रकेतूने अर्थात त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचं पालन करायला सुरुवात केली. नारद मुनीच्या आज्ञेनुसार त्यांनी पहिले 7 दिवस फक्त पाणी पिऊन त्यांनी अनुष्ठान केलं, फक्त पाणी प्यायला. नंतर 7 रात्रीनंतर अर्थात जसं जसं त्याची ही आराधना होत होती तसं जसं त्याचं व्रत होत होतं त्याचं दिवसेंदिवस जे आहे ते चित्त शुद्ध होत होतं, एकामागे एक एकामागे एक. कारण चित्त पूर्ण शुद्ध झाल्याशिवाय परमेश्वराचं दर्शन होत नाही आणि त्याचं दिवसेंदिवस जे आहे ते प्रत्येक दिवशी त्याचं चित्त जे आहे ते शुद्ध होत चाललं होतं. एकीकडे ही विशिष्ट प्रकारची विद्या किंवा विशिष्ट प्रकारची उपासना आणि जोडीला आशीर्वाद होता नारद मुनीचा आणि त्याचं अनुष्ठान, या सगळ्यामुळे तो हळूहळू 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 शुद्ध होत गेला आणि यथावकाश त्याची ती उपासना जी आहे ती 7 दिवस झाल्यावर पूर्ण झाली. उपासना पूर्ण झाल्यावर अर्थात भगवान संकर्षणाचं त्याला दर्शन झालं. त्यांनी असं म्हणलं की भगवान शेष जे आहेत त्याला संकर्षण असं नाव दिलं. अर्थात शेष आणि भगवंतामध्ये फरक नाही, तरी म्हणायला असला तरी सुद्धा त्यांचंच ते रूप आहे असं मानलं जातं. आणि अर्थात या संकर्षण भगवंताचं शेषांचं दर्शन चित्रकेतूला झालं आणि अर्थात चित्रकेतूला हे दर्शन झाल्याबरोबर त्याची सगळी पापं नष्ट झाली.
त्याचं अंतःकरण पूर्ण शुद्ध आणि निर्मल झालं होतं. हृदयामध्ये भक्तीचा पूर आला होता आणि त्यामुळे नेत्रामधून अश्रू गळू लागले होते. अंगावर रोमांच उभा राहिले होते आणि अशी स्थिती त्याची झाली होती. आणि अशा वेळेस या भगवान शेषांचं त्याला दर्शन झालं आणि मग त्याने अर्थात भगवंताच्या चरणावरती त्याने अर्थात आपलं मस्तक ठेवून दिलं. अश्रूंचा न थांबता वर्षा होत होता. त्याला बोलणं तर काही शक्यच झालं नाही, कारण त्याचं हृदय जे ते भरून आलं होतं. यथावकाश हळूहळू त्याचं मन शांत झालं आणि त्यानंतर मग त्याने भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. त्यांनी भगवंताची खूप स्तुती केली. म्हणाला, भगवंता, माझी तर काय इतकी पात्रता नाही आहे आपण दर्शन द्यावं असं, परंतु आपली कृपाच माझ्यावर आहे आणि अर्थात नारद मुनींची कृपा आहे. मी तर खरोखर एखाद्या पशुपेक्षा कमी नव्हतो. मी केवळ आणि केवळ उपभोग विषयाचाच घेत होतो. जसे पशु करतात तेच मी करत होतो. मी काही आपली उपासना केली नव्हती, काही मला माहीत नव्हतं. परंतु आज नारद मुनीने मला हा उपदेश केला, अंगिरा मुनीने उपदेश केला आणि त्याच्यामुळे मला हे सगळं मिळालं आणि या सगळ्या गोष्टीमुळे अर्थात आपलं दर्शन घडलं. तेव्हा माझ्यावर आपण कृपा केली आहे अशीच ठेवा. आपण या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करता, तिन्ही देवता म्हणायला वेगळ्या आहेत, परंतु या सगळ्या आपणच आहात असं मला माहीत आहे, असं मी मानतो आणि अशा या भगवंताला मी नमस्कार करतो. आणि अशा प्रकारे चित्रकेतूने भगवंताची खूप स्तुती केली. अर्थात भगवंत त्याच्यावर प्रसन्न झाले होतेच. भगवंत त्याला म्हणाले की तुला ज्ञानप्राप्ती झाल्यामुळेच माझं दर्शन घडलेलं आहे. कारण जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत कोणीही भक्त माझ्या जवळ येऊ शकत नाही. आणि तुला हे आत्मज्ञान मिळालं आहे. अर्थात त्याचं कारण म्हणजे नारद मुनी होते आणि अंगिरा, म्हणजेच गुरु तुला मिळाले आणि त्यांच्यामुळे तुला हे ज्ञान प्राप्त झालं आहे. आणि नंतर तू उपासना केलीस. आणि अर्थात ही जी मनुष्य योनी आहे, या योनीमध्ये आल्यावर आपलं हेच महत्त्वाचं काम आहे की आपण भगवंत प्राप्तीसाठी काय करता येईल याचा विचार केला पाहिजे, गुरु कसे मिळतील याचा विचार केला पाहिजे. हे सगळं करणं हेच या योनीमध्ये अपेक्षित आहे. जर हे एखाद्या व्यक्तीने नाही केलं तर त्याचा हा मनुष्य जन्म जो आहे तो वाया गेला, पाण्यात गेला. जसं आपण म्हणतो एखादी सुवर्ण संधी येते आणि कधी कधी मनुष्य ती वाया घालवतो, पाण्यात गेली म्हणतो. तसं आहे, न मिळणारा दुर्लभ असा हा जन्म आहे. आणि त्या जन्मामध्ये आपण बाकी सगळं केलं तरी पण भगवंताची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे हे करत नाहीत त्यांचा तो जन्म व्यर्थ आहे. अशा प्रकारे भगवंत पण त्याला सांगतात. आणि भगवंत म्हणाले, अर्थात हे सगळं तू नारद मुनींचा उपदेश ऐकलास आणि मग त्याप्रमाणे केलंस म्हणून घडलं. तेव्हा आता अशाच प्रकारे ही तपश्चर्या हे सगळं असं करत राहा. माझा तुला शुभ आशीर्वाद नक्कीच आहे. अशा प्रकारे भगवंताने सुद्धा त्याला आशीर्वाद दिला आणि अर्थात ते अंतर्धान पावले. अर्थात भगवंत अंतर्धान पावले, चित्रकेतू भरून पावला. तो म्हणाला, आता काय राहिलं माझं शिल्लक, बस बस बस, आता मला काहीही नको आहे, कशाची इच्छा राहिलेली नाही आहे. परंतु भगवंताने मला हे आयुष्य दिलेलं आहे, त्या आयुष्याचा मला उपयोग तर करायला पाहिजे. आणि त्या आयुष्याचा उपयोग अर्थात मी चांगला करणार आहे. भगवंताची मी उपासना करीन, धारणा करीन. माझे जे प्रजाजन आहेत त्यांनाही हेच सांगेन की तुम्ही भगवंताची उपासना जरूर करा. माझ्या राण्या आहेत 1 कोटी, त्यांना पण मी हे सांगेन की तुम्ही भगवंताची आराधना करा, प्रार्थना करा. हे सगळं मी त्यांना सांगेन आणि माझ्याकडे असलेल्या या सगळ्या शक्तीचा असा चांगला वापर करीन. आणि मी इतकंच नव्हे तर मी सर्व चराचरामध्ये प्रवास करणार आहे. कारण ही शक्ती जी आता मला आपल्या दर्शनाने प्राप्त झाली त्याचा वापर मी करणार आहे आणि सगळ्या ठिकाणी जाऊन या गोष्टीचा
प्रसार करणार आहे, प्रचार करणार आहे आणि लोकांना आत्मज्ञान काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अर्थात आपला आशीर्वाद मला असल्यामुळे मी हे करू शकेन. आणि मग चित्रकोटीने खरोखर कोट्यावधी वर्ष विहार केला. अर्थात फक्त विहार केला नाही, तर त्यांनी भगवंताच्या या सर्व ज्ञानाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जीवांमध्ये. आणि हे त्यांनी कोट्यावधी वर्ष केलं. आणि हे करत असताना त्याचं शारीरिक बळ किंवा इंद्रियाची शक्ती अजिबात कमी झाली नाही, कारण भगवंताचा आशीर्वाद. आणि अशा प्रकारे हे सगळं करत होता. पण एक दिवस एक विचित्र घटना घडली. एक दिवस चित्रकेतू जो होता, असंच तो एका तेजस्वी विमानामध्ये बसला होता आणि अर्थात तो विहार करायला निघाला होता. तो नेहमीच विहार करायचा, कोट्यावधी वर्ष त्याने विहार केलेलाच आहे. आणि असंच तो त्या भगवंताने दिलेल्या एका तेजस्वी विमानामध्ये बसला होता आणि तिथून तो विहार करत करत निघाला. तेव्हा त्याला असं दृश्य वरून दिसलं की खाली एका ठिकाणी सर्व मुनींची सभा भरलेली आहे आणि त्या सभेमध्ये भगवान शंकर आहेत आणि जोडीला अर्थात माता पार्वती पण आहे. पण त्याला अजून एक गोष्ट अशी पण घडली की माता पार्वती जी आहे ती भगवान शंकरांच्या मांडीवर बसलेली आहे आणि भगवान शंकर तिला आलिंगन देत आहेत असं दृश्य त्याला दिसलं. हे जेव्हा त्याने बघितलं तेव्हा मात्र त्याला थोडंसं विचित्र वाटलं की काय मी हे बघतोय दृश्य. ऋषींच्या मेळाव्यामध्ये भगवान शंकर आलेत आणि पार्वती बरोबर आहे आणि पार्वती माता त्यांच्या मांडीवर बसली आहे आणि हे तिला आलिंगन देत आहेत. काय हे? आणि हे दृश्य बघून त्याला हसायला आलं थोडंसं आणि ते अतिशय जोराने हसले. चित्रकेतू राजा जो आहे तो जोराने हसला आणि अर्थात त्याचं ते हास्य जे होतं ते हास्य खाली बसलेल्या अर्थात भगवान शिवांना सुद्धा ऐकू गेलं. चित्रकेतू हसतोय आणि भगवान शंकर ऐकतात. पार्वती देवी तर होतीच होती आणि त्याच्याबरोबर अनेक ऋषी होते. हे पण हे सगळं बघत होते आणि ऐकत होते की चित्रकेतू राजा काय करतोय. चित्रकेतू राजा फक्त हसला नाही. जेव्हा तो हसत होता तेव्हा तर हे लक्षात आलं की भगवान शंकरावर त्याचा काही परिणाम दिसत नाही. त्यांनी जे काय ते करतात ते शांतपणे तसंच बसलेले आहेत. तेव्हा त्यांनी अजून त्याच्या पुढे जाऊन आणखीन त्यांनी बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला की काय हे, अहो भगवान शंकर तुम्ही आहात आणि एवढे जटा धारण केले तुम्ही आणि आपल्याकडे खूप ज्ञान आहे असं आम्ही ऐकलं आणि तुम्ही काय करता. हे सर्व मुनी इथे बसलेत, मुनींची सभा आहे. या सभेत तुम्ही बसलात आणि स्वतःच्या पत्नीला मांडीवर ठेवलात तुम्ही आणि तिला आलिंगन देत आहे. काय लाज लज्जा आहे की नाही. एखाद्या सर्वसाधारण मनुष्याने असं वागलं असतं तर एक वेळ समजू शकलो असतो, परंतु आपण भगवंत आहात आणि आपण असं करता. आपला आदर्श हा. कमाल वाटते मला. अहो सामान्य लोकसुद्धा असं करत नाहीत. सामान्य लोकसुद्धा असं वागत नाहीत. आपल्या पत्नीबरोबर सर्वांसमोर असं करत नाहीत आणि तुम्ही एवढे मोठे ज्ञानी आणि ऋषींच्या समोर असं करता. काय म्हणावं मला समजत नाही आहे. आणि इतकं म्हणून तो हसायला परत लागला. अशा प्रकारचा तो अर्वाच्य बोलतो आहे आणि जोडीला हसतो पण आहे. हे सगळं सुरू आहे तिथे. सगळे ऋषी ऐकतायत, मुनी ऐकतायत, भगवान शंकर ऐकतायत. सगळे भक्त जे बसले होते अर्थात ऋषी सगळे भक्त होते शंकराचे सुद्धा, ते ऐकतच राहिले की काय हे चाललंय. भगवान शंकरांविषयी हा चित्रकेतू काय बरळतोय, काय बोलतोय आणि भगवान शंकर ऐकतायत. काय होईल माहीत नाही. त्यांनाही थोडंसं भयसुद्धा वाटलं की भगवान शंकरांचा राग तर त्यांना माहीत होता की भगवान शंकर जर कोपले तर काय होऊ शकतं. तिसरा डोळासुद्धा उघडू शकतात, भस्म होईल, काही होऊ शकतं. आणि अर्थात राजाचं वागणंच मुळात चुकीचं आहे. म्हणून सगळे लोक काही न बोलता ऐकत होते की काय होणार आहे माहीत नाही. मनात ते म्हणत होते की कदाचित भगवान शंकरांचं सामर्थ्य हा विसरला असावा.
अन्यथा हा असं करणार नाही. आणि राजा अशा प्रकारे हसतोय, एकीकडे काही ना काही बोलतोय आणि हे सगळं सुरूच असताना भगवान शंकर मात्र शांत होते. त्यांचा संयम सुटला नव्हता. पण पार्वती देवीनं मात्र खूप क्रोध आला. पार्वती माता जी आहे ती संतप्त झाली आणि ती उघडपणे त्याला म्हणाली, या जगामध्ये शिक्षा देणारा कोणी शिल्लक राहिला नाही का? अहो, धर्म धर्म हा कोणाला धर्म शिकवतोय? त्याला अधिकार काय धर्म शिकवायचा? हा स्वतःला कोण समजतो? ब्रह्मदेव की नारद की कपिल मुनींचा अवतार की सनकादिक ऋषी? कोण आहे कोण हा? ज्यांना धर्म माहीत आहे ते सगळे लोक आहेत इथे, पण ते काही म्हणत नाहीयेत. आणि हा नीच अशा प्रकारे सर्वांसमोर बोलतोय, आपल्या मर्यादांचं उल्लंघन करतोय. हा याला समजत कसं नाही? अरे, ज्या भगवंताचं स्मरण केल्यावरती पाप दूर होतात असे हे भगवंत आहेत आणि त्यांची हा निंदा करतोय. कुठे पाप फेडेल हा? हा, हे पण बरोबर आहे, हा क्षत्रिय आहे ना, आणि त्यामुळे याला थोडासा ह्याच्या शक्तीचाही गर्व झाला असेल. शेवटी हे तामस गुण असतातच क्षत्रियामध्ये, आणि म्हणून कदाचित त्याचा हा गुण उफाळून आलाय. आणि म्हणून हा अधम अशा प्रकारे वागतो आहे आणि कोणीही दुर्दैवाने त्याला या गोष्टीपासून परावृत्त करत नाहीये. अरे, जर भगवान शंकर जर धर्माचं पालन जर त्यांनी केलं नसतं तर इथे असलेल्या महात्म्याने त्यांना कधीच सांगितलं असतं की तुम्ही नीट वागा म्हणून. पण कोणीही काय म्हणत नाही. आणि हा मात्र दुष्ट तामसी स्वभावाचा अधम असा हा क्षत्रिय मात्र अशा प्रकारे भगवंताचा उपमर्द करतोय. आणि म्हणून याला दंड देणं आवश्यक आहे. आणि जर कोणी दंड देत नसेल तर हा दंड मी त्याला देईन. याचं गर्वाचं जे घर आहे ते मी खाली आणेन. याची योग्यता भगवंताच्या चरणकमलाजवळ बसण्याची नाही. हा दुष्ट आहे, हा पापी आहे. हा श्रीहरींच्या चरणाजवळ नक्कीच पोचला होता, पण आता त्याची ती योग्यता राहिली नाही. त्याने ज्या प्रकारचं पाप केलंय, आता तो तिथे बसण्यास योग्य नाही. त्याला त्याच्या योग्य ठिकाणी मी पाठवते आता. आणि मग ती त्याला म्हणाली की तू दुष्ट आहेस, पापी आहेस, आणि म्हणून तू या ठिकाणी बसण्यासाठी योग्य नाही आहेस. आणि म्हणून तू अत्यंत पापमय अशी जी योनी आहे, असुर योनी, त्या असुर योनीत तुला जन्म मिळेल. जा तू आता इथून. आणि मग हाच तुझ्यासाठी धडा आहे की पुन्हा अशा प्रकारचं धाडस शिवशंकरांवरती बोलण्याचं कोणीही करणार नाही. आणि हा माझा तुला शाप आहे, हा माझा तुला दंड आहे, हे लक्षात ठेव. अशा प्रकारे पार्वती मातेने अतिशय क्रोधाने चित्रकेतूला हा शाप दिला. तिचा शाप सुद्धा अर्थात चित्रकेतूला ऐकू आलाच. शाप ऐकल्यावरती लगेचच त्याने आपलं विमान थांबवलं आणि तो उतरला, अर्थात खाली उतरला. आणि तो पार्वती मातेजवळ गेला आणि अर्थात त्याने पार्वती मातेला नमस्कार केला. तिच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं आणि म्हणाला, माते, मला क्षमा कर. तू जो काही मला शाप दिला आहेस त्या शापाचा मी स्वीकार करणार आहे, कारण माझं पापच तसं आहे. खरोखर मी पापीच आहे. हा शाप घेण्यासाठी मी नक्कीच योग्य आहे. मी माझी विवेक बुद्धी जी आहे ती ढळली होती आणि म्हणून मी अशा प्रकारे वागलो. खरोखर आपण म्हणतो, परंतु कधी आपला एखादा तामसिक गुण उफाळून येईल सांगू शकत नाही. जसं अनेक लोकांच्या अशा आपण कथा वाचल्यात की एखादा गुण कधीतरी त्यांचा उफाळून येतो आणि ते खाली येतात. तसं चित्रकेतू राजाचा हा गुण जो आहे तो उफाळून आला आणि त्याने अशा प्रकारचं वर्तन केलं आणि त्याचं फळ त्याला लगेच मिळालं आणि तो शाप त्याला मिळाला असुर योनीत जाण्याचा. अर्थात तो शाप त्याने अतिशय आनंदाने स्वीकारला. आनंदाने स्वीकारला याचं कारण असं की तो म्हणाला
की माते तू जे मला दिलंस तो आशीर्वादच समजतो मी. पाप माझ्या हातून घडलंय त्याची मी तुला क्षमा मागतोच आहे. परंतु तू शाप जो दिलास तो सुद्धा मी असं समजतो तुझा मला आशीर्वादच आहे. आणि म्हणून मी ह्याचा स्वीकार करतो आहे. मी याच्यापासून कुठलाही उशाप मागत नाही, कारण तो शाप दिल्यामुळे निदान माझ्या पापाचं काहीतरी क्षालन होईल आणि क्षालन होणं जरुरी आहे. आणि म्हणून मी हा तुझा पाप जो आहे तो स्वीकार करत आहे आनंदाने. कदाचित माझी काही कर्म अशी असतील की त्या कर्माचं फळ मला भोगायचं असेल आणि त्या कर्माचं मला फळ भोगण्यासाठी कदाचित तुझा हा शाप मला उपयोगी पडू शकेल, असं मी विचार करतो. असं त्यांनी सांगितलं. बघा काय पॉझिटिव्ह थिंकिंग याला म्हणतात, की शाप मिळाल्यावरती तो म्हणतो की तुझा शाप मी स्वीकारला आहे. तुझा शाप हा माझ्यासाठी वरदान आहे, तो प्रसाद आहे म्हणून मी स्वीकारतोय. कदाचित माझं जे पूर्व प्रारब्ध आहे या पूर्व प्रारब्धाचं फळ भोगण्यासाठी कदाचित तुझा शाप मला कामी येईल, असं म्हणून त्यांनी तो शाप स्वीकारला. तो म्हणाला की प्रारब्ध काय हे आपल्याला माहीत नसतं, परंतु नक्कीच मला त्याचा उपयोग होणार आहे आणि म्हणून मी हा आनंदाने स्वीकारत आहे. आणि त्याने तो स्वीकारला. अशा प्रकारचीच एक घटना घडली होती नाही का, आपल्याला आठवत असेल की अशी सिमिलर घटना घडली होती आणि असाच एक शाप एका व्यक्तीला मिळाला होता. आणि ती व्यक्ती जी आहे ती थोडीशी गांगरली होती की अरे मला शाप मिळाला, माझं कसं होणार. पण नंतर अर्थात तो शापच उपयोगी ठरला. कोण होती व्यक्ती, कोणी सांगू शकेल? आठवतंय कोणाला? हां करेक्ट, बोला अनिता ताई. हां बोला बोला, उत्तर द्या, हरकत नाही. हां अर्जुन, करेक्ट. अर्जुन हे बरोबर उत्तर आहे. परफेक्ट परफेक्ट करेक्ट उत्तर दिलं. अभिनंदन. श्रीराम, खूप छान उत्तर दिलं. श्रीराम श्रीराम, तुम्ही दोघींनी उत्तर दिलं माझ्या मते. छान, फर्स्ट क्लास. अगदी हीच गोष्ट घडली होती की हा जो अर्जुन होता हा जेव्हा स्वर्गात गेला होता, हां स्वर्गात गेला होता त्यावेळेस अप्सरा जी होती उर्वशी ती त्याच्याकडे आली होती रात्री. आणि अर्थात इंद्राने तिला पाठवलं होतं आणि इंद्राने असा विचार केला की माझ्या या मुलाला तिचा उपभोग घ्यायची इच्छा असावी असं त्याला वाटलं आणि म्हणून त्यांनी पाठवलं. आणि ती जेव्हा आली त्याच्याबरोबर एक रात्र राहण्यासाठी, तेव्हा अर्जुन म्हणाला तिला की माते तुझ्यासाठी मी काय करू. तेव्हा तिला काय समजेना की काय बोलावं. आणि ती म्हणाली अरे बाबा मी तुझ्याकडे एक रात्र घालवण्यासाठी अरे इंद्राने मला पाठवलं आणि मी पण तुझ्यावर मोहित झाले, कारण तू खरंच वीर पुरुष आहेस आणि म्हणून मी पण मोहित आहे. तेव्हा मला बाकी काही नको, तुझ्याबरोबर एक रात्र रतिसुख मिळवायचं आहे असं तिने सांगितल्यावर सुद्धा अर्जुन म्हणतो माते हे होऊ शकत नाही, तू माझी माताच आहेस, हा मी विचार पण करू शकत नाही, तू माझ्यासाठी पूज्य आहेस. आणि असं बोलल्यावर अर्थात त्या अप्सरेचं काय वाटलं असेल विचार करा तिला. अर्थात तिचा मनोभंग झाला. ती म्हणते अरे हे सगळे तुझे नाते विसरून जा, हे तुझे नाते सगळे जे असतील ते तुझे मृत्यू लोकात आहेत. बहीण काय तुला वाटतं, आई वाटते, बहीण वाटते, पण हे सगळं तिकडे आहे. आमच्या स्वर्गलोकात हे असं काही नाही आहे. स्वर्गलोकात उपभोग घ्यायचा तर घेऊ शकतोस आणि तेवढ्यासाठी मी आले आणि तू स्वर्गात आहेस लक्षात ठेव आणि माझा उपभोग घे. तो म्हणला नाही, माझ्यासाठी तू माता आहेस. अर्थात असं बोलल्यावर तिचा किती जळफळाट झाला असेल विचार करा. तिला खूप वाईट वाटलं, कारण तिची इच्छा होती मनापासून. आणि दुसरा म्हणजे थोडासा गर्वही तिला झाला होता की मी इतकी सुंदर आहे की कुठलाही पुरुष माझ्यावर भाळेल, इतकं माझं सौंदर्य आहे. दोन्हीला धक्का बसला आणि म्हणून तिने त्याला शाप दिला की एका पुरुषासारखा पुरुष असून तू जर एखाद्या नपुसकासारखा माझ्याशी वागलास तर तू नपुसक बनशील, असा शाप दिल्यावरती अर्थात ती शाप देऊन निघून गेली आणि अर्जुन खिन्न झाला. अर्थात त्याच्यावरती इंद्राला समजलं आणि इंद्र म्हणाला अरे शाप असला तरी तो तुला उपयोगी येणार आहे. जेव्हा तू अज्ञातवासात जाशील पुढे काय होणार आहे इंद्राला माहीत होतं. तुझा वनवास जो आहे 12 वर्षाचा संपल्यावर जेव्हा तू 1 वर्ष अज्ञातवासात जाशील तेव्हा तुला हा शाप कामी येईल आणि तू ब्रह्मज्ञानी बनशील. हे जे आहे हे करेक्ट तुम्ही उत्तर दिलेत दोघींनी, खरंच छान. पण खरोखर असं असतं
आणि राजा म्हणतो ते उचित आहे. राजा म्हणाला हा शाप तर आहे मला नक्कीच, पण तो मी प्रसाद समजतो. क्षमा त्याने आधीच मागितली होती की माझ्या हातून चूक झालीच आहे, पण प्रायश्चित्त घेणं जरुरी आहे. त्याशिवाय माझ्या पापाचं क्षालन कसं होणार हा एक भाग झाला. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की जे माझं पूर्व प्रारब्ध आहे ते भोगण्यासाठी तुझा शाप मला उपयोगी येणार आहे. जसा अर्जुनाला उपयोगी पडला. बृहन्नळा तो सहज रूप का धारण करू शकला? शापाचा प्रभाव असल्यामुळे जरी कपडे एखाद्या स्त्रीचे घातले तरी पुरुष ओळखू येतो. क्वचित काही असतील फार मेकअप केला तर, परंतु पुरुषांचं पुरुषत्व लपत नाही. परंतु हा शाप जो होता, त्या शापामुळे तो बृहन्नळा वाटत होता आणि तो शाप त्याला कामी आला. आणि हेच चित्रकेतू म्हणतोय की या शापामुळे माझं जे प्रारब्ध आहे हे प्रारब्ध भोगण्यासाठी तुझा शाप माते मला कामी येणार आहे. आणि म्हणून शापमुक्तीसाठी मी आपली प्रार्थना करत नाही. पण हे नक्की आहे की मी आपल्याला अयोग्य बोललो आहे, हे चुकीचं केलं, आणि त्याच्यासाठी मात्र आपण मला खरं क्षमा करावी. हा माझ्याकडून अतिशय मोठा गुन्हा घडलेला आहे, त्याची मला क्षमा मागायला पण तोंड नाही. अशा प्रकारे त्यांनी भगवंताची म्हणजेच शिवशंकरांची आणि पार्वती मातेची मात्र त्यांनी विनम्रपणे माफी मात्र मागितली. आणि मग अर्थात तो विमानात बसून निघून गेला. त्यानंतर भगवान शंकर पार्वतीला काय म्हणाले ते ऐका. त्यांनी नेहमीसारखं त्यांचं एक नेहमीचा पेटंट शब्द आहे भगवान शंकराचा की हे सुंदरी. ते आपल्या पत्नीला नेहमी म्हणतात हे सुंदरी. सगळ्या ठिकाणी त्याने हा उल्लेख केला. जेव्हा जेव्हा पार्वतीला त्यांनी संबोधन केलंय हे सुंदरी हा शब्द केलेलाच आहे. हो, रामरक्षेमध्ये म्हणलंय, करेक्ट. रामरक्षेत पण त्यांनी म्हणलंय सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. तसं इथेही परत त्यांनी म्हणलं की हे सुंदरी मी काय म्हणतो ते ऐक. हा जो चित्रकेतू राजा होता हा भक्त कोणाचा होता? श्रीहरींचा भक्त होता. हां, त्याच्याकडून एक चूक घडली, गोष्ट बरोबर आहे, पण शेवटी तो भक्त कोणाचा होता? श्रीहरींचा. आणि भक्त खरा होता. आणि जे भक्त असतात खरे त्यांच्या हातून चूक घडल्यावर ते नक्की क्षमा तर मागतातच, परंतु ते घडलेल्या गोष्टीचं त्यांना वैषम्य वाटत नाही. म्हणजे अशा प्रकारे चूक झाली त्याचं तर वैषम्य वाटतं, पण जो काही त्या माझ्या कर्माच्या बदल्यात जे का मला तुम्ही फळ द्याल ते आनंदाने भोगायला तयार असतात. तुझ्या शापाचा त्यांनी विचार हा नाही केला की आता मी काय होईल माझं, मी असुर योनीत गेल तर माझं नाही. मातेने मला जे पाश्चित्य दिले ते चांगलंच आहे. नेहमी अशा प्रकारे ते थिंकिंग करतात, ज्याला आपल्या भाषेत आपण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो, की उलट वापर न करता सुलट प्रकारे विचार करणं. आणि हे हरींच्या भक्तांचं वैशिष्ट्य हे भगवान शंकर आपल्या पत्नीला सांगता आहे. जे लोक भगवंताला शरण जातात ते कोणालाही भीत नाहीत. त्यांना स्वर्ग मोक्ष नरक काहीही फरक पडत नाही, कारण ते याच्या पलीकडे गेलेले असतात. आणि जे खरे भक्त असतात त्यांच्याकडे ज्ञान आणि वैराग्य दोन्ही असतं. ज्ञानामध्ये पण शक्ती आणि वैराग्य तर आहेच आहे. आणि ज्ञान आणि वैराग्य जर एकत्र आले तर काय होईल विचार करा. आणि भगवंताचे बरेचसे भक्त असेच आहेत. आणि हा सुद्धा त्यापैकी एक भक्त होता की जो अर्थात भगवंताचा खूप चांगला भक्त होता. जसा भगवंताचा हा भक्त आहे किंवा भगवंताचे अनेक भक्त आहेत, जसं नारद मुनी आहेत, ब्रह्मदेव आहेत, सनकादिक ऋषीसुद्धा हरीचे खूप मोठे भक्त आहेत. आणि तसा मी पण श्रीहरींचा भक्त आहे. मला पण ते खूप प्रिय आहेत. मी नेहमी जेव्हा जेव्हा डोळे मिटतो तेव्हा मी त्यांचं स्मरण करत असतो. आणि म्हणून भगवंतांना मी खूप प्रिय आहे, मला भगवंत खूप प्रिय आहेत. जर म्हणून भगवंताचे भक्तसुद्धा मला सगळे आवडतात. म्हणजे बघा, जरी तुम्ही विष्णूंची आराधना केली तरी भगवान शिवांना ते आवडतं. असं कोणी समजू नका की भगवान शिवांची केली म्हणजे विष्णूला आवडणार नाही आणि विष्णूंची केली म्हणजे शिवांना आवडणार नाही, असं नाही आहे. तुम्ही भगवान विष्णूंची आराधना करत असाल तरी शिवशंकरांना ते आवडते, त्यांचे भक्त. आणि अर्थात भगवान शंकरांची आराधना केली तरी
भगवान विष्णूला ते आवडतात, कारण तो भेद ते मानत नाहीत, आम्ही मानतो. बरोबर आहे. भागवत आपल्या उत्तर भारतातल्या लोकांनी काही ऐकायला पाहिजे. जे लोक असं शैव आणि वैष्णव म्हणून मारामाऱ्या करतात ना, त्रिशूळ घेऊन येतात एकमेकांच्या, त्यांनी खरंच वाचावं. की एवढं सगळं, हे सगळे देव म्हणतात की आम्ही एक आहोत, आणि जे भक्त मात्र एकमेकांमध्ये वादविवाद करत असतात. आणि अशा प्रकारे भगवान शिवानी हे सगळं सांगितलं पार्वतीला. ते हे पण म्हणा की बघ, चित्रकेतू हा साधा भक्त नव्हताच. त्यांनी ठरवलं असतं तर तो उलट शाप पण देऊ शकला होता. त्यांनी देता आला असता पार्वतीला शाप, पण त्यांनी नाही केलं. आणि हे साधुत्वाचं लक्षण आहे. क्षमाशील वृत्ती हा साधुत्वाचा मोठा भाग आहे, आणि ती याच्यामध्ये होती, म्हणून त्यांनी उलट शाप दिला नाही. जे काही त्यांनी पार्वतीने दिलं ते त्यांनी शांतपणे मनापासून ते धारण केलं. असं भगवंताच्या भक्तांचं वैशिष्ट्य आहे. आणि मग पार्वतीच्या शापाप्रमाणे हा चित्रकेतू राजा दानव योनीमधल्या त्वेष्टाच्या पासून निर्मिती त्याची झाली, आणि मग त्याचं नाव वृत्रासूर असं पडलं. पण त्याचं ज्ञान तसंच राहिलं, कारण तो भगवंताचा भक्त होता. केलेली भक्ती फुकट जात नाही ना. जड भरत राजाला मृगयोनी मिळाली तरी पण तो सगळं विचारलं नाही त्याचं ज्ञान, की मी कोण होतो आधी, भगवंताचा भक्त कसा होतो, मी का मृगयोनीत आलो, तो विसरला नाही, कारण त्याची भक्ती होतीच. तसं या ठिकाणी पण घडलं. तो वृत्तासूर नावाचा असुर म्हणून नक्की जन्माला आला, पण त्याची भक्ती कायम राहिली. म्हणून इंद्राचा वज्र खाली पडल्यावर सुद्धा त्याने इंद्रावर प्रहार केला नाही. तो म्हणाला, उचलते वज्र आणि माझ्यावर प्रहार कर, मी वाट बघतोय माझा वध कधी होईल. असे उद्गार वृत्तासुराने काढलं, कारण त्याची भक्ती जी आहे ती अशीच आली होती जी त्यांनी पूर्वजन्मात केली होती. त्याचं ज्ञान पण तसंच राहिलं होतं. ते अर्थात आपल्या भाषेप्रमाणे कॅरी फॉरवर्ड झालं होतं, पुढे आलं होतं. आणि म्हणून आपण जे काही या जन्मामध्ये साधना करतो, ती सगळी साधना पुढल्या जन्मामध्ये आपल्या लक्षात ठेवा कॅरी फॉरवर्ड होणार आहे 100%. जिथून मी सुरुवात केली आणि जिथपर्यंत मी पोचेन, ती सगळी इथे अशीच राहून पुढच्या जन्मामध्ये आपल्याला बरोबर ती येणार आहे. आणि आपली साधना जी आहे ते तिथूनच पुढे सुरू होईल, लक्षात ठेवा, हे नक्की आहे. आणि हे सर्वांच्या बाबतीत घडलं. ह्याचे अनेक उदाहरणं इथे आहेत. त्यातलंच हे उदाहरण आहे की जरी तो वृत्तासूर आसूर बनला तरी पण त्याच्याकडे भक्ती अशीच राहिली. आणि जी परीक्षित राजाला शंका होती की दैत्य योनीमध्ये वृत्तासूर जन्म झाला तरी त्याची भक्ती कशी कायम राहिली, त्याचे नीतिमत्ता कशी कायम राहिली, ह्याचं जे रहस्य होतं, हा प्रश्न तो रहस्यासाठी त्यांनी विचारला होता. आणि अर्थात शुकमुनीने त्याचं उत्तर दिलं होतं की हे सगळे त्याची पूर्वजन्माची कथा आहे, आणि म्हणून हे सगळं असं घडलं. आणि अशा प्रकारे चित्रकेतूची आणि वृत्तासुराची ही अतिशय सुंदर अशी ही कथा आहे. शुकमुनीने सांगितलं की ही जी कथा आहे, चित्रकेतूचा हा सगळा इतिहास, वृत्तासुराची कथा, हे सगळं जे काय आहे, जो कोणी हे महात्म्य ऐकतो त्याला अर्थात भरपूर पुण्य प्राप्त होतं. जो प्रातःकाळी उठून मौनामध्ये जर समजा भगवंताचं स्मरण करत जर ह्याचं त्यांनी वाचन केलं, बघा भगवंताचं स्मरण जोडीला महत्त्वाचं आहे. नाम घेत घेत तुम्ही वाचन करा, नाम घेत घेत तुम्ही प्रवचन ऐका, नाम घेत घेत कीर्तन ऐका. नाम चालू असलं पाहिजे. भागवत कथा ऐकताना सुद्धा तुमचं नाम चालू पाहिजे. इकडे भागवत कथा चालू आहे, तुम्ही ऐकत राहा. जोडीला हातामध्ये माळ घ्या, घेऊ नका, तो भाग तुमचा आहे, पण नाम सुरू असलं पाहिजे. कारण त्यांनी म्हणलंच आहे की हा जो काही सुंदर असा जो काही महात्म्य होतं विष्णू भक्ताचं एका, जो मनुष्य प्रातःकाळी उठून श्रद्धेने भगवंताचं स्मरण करत हे तो वाचतो, त्याला परमगतीची प्राप्ती होते. अशी फलश्रुती शुकमुनींनी या अध्यायांची सांगितली आहे.
असा हा पवित्र असा हा अध्याय आहे. या ठिकाणी अर्थात ही कथा आणि हा अध्याय समाप्त होत आहे. पुढे काय झाले हे आपण पुढच्या भागात ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ.